नमस्कार. 1 एप्रिल 2026 पासून टॅक्स भरण्याच्या पद्धतीत एक खूप मोठा बदल होणार आहे. आपल्यापैकी जे कोणी व्याजावरच्या उत्पन्नातून TDS कापला जाऊ नये म्हणून अर्ज भरतात त्यांच्यासाठी ही माहिती खूपच महत्त्वाची आहे. कारण आता जुने फॉर्म जाऊन त्या जागी एक नवीन आणि जास्त स्मार्ट सिस्टम येते. चला तर हा बदल नेमका काय आहे आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होईल हे सविस्तरपणे समजून घेऊया. हो ना, अनेकांना हा अनुभव नक्कीच असेल. बँकेतली FD असो किंवा इतर कुठलं उत्पन्न, यावरचा TDS टाळण्यासाठी आपण एक घोषणापत्र भरून देतो, बरोबर? आज आपण त्याच फॉर्म्सबद्दल बोलणार आहोत जे आता बदलणार आहेत. या चर्चेमध्ये आपण 5 मुख्य मुद्दे पाहणार आहोत. सगळ्यात आधी जुनी पद्धत कशी होती, मग हा नवीन एकच फॉर्म काय आहे, त्यानंतर UIN ट्रॅकिंग सिस्टमचं रहस्य काय आहे, ही नवीन प्रोसेस काम कशी करणार आणि सगळ्यात शेवटी हा बदल इतका महत्त्वाचा का आहे हे समजून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया त्या सिस्टम पासून जी आतापर्यंत आपल्या सगळ्यांच्या परिचयाची होती. म्हणजे सध्याची पद्धत नेमकी काय आहे ते आधी समजून घेऊया. तर बघा, आतापर्यंत 2 वेगवेगळे फॉर्म वापरले जायचे. जर करदात्याचं वय 60 वर्षांपेक्षा कमी असेल तर ते भरायचे फॉर्म 15G, आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत म्हणजे ज्यांचं वय 60 किंवा त्याहून जास्त आहे त्यांच्यासाठी होता फॉर्म 15H. दोघांचाही उद्देश एकच होता, TDSची कपात टाळणे. आणि हे काही किरकोळ प्रकरण नव्हतं. याचा आवाका किती मोठा होता ते आकड्यावरून लक्षात येईल. गेल्या 5 वर्षांमध्ये दरवर्षी सरासरी तब्बल 1,90,00,000 लोकांनी हे फॉर्म्स भरले आहेत. म्हणजे विचार करा किती मोठ्या प्रमाणावर लोक या प्रणालीवर अवलंबून होते. पण आता ही 2 फॉर्म्सची सिस्टीम कायमची बदलणार आहे. 2025च्या नवीन आयकर कायद्यानुसार एक खूप मोठा बदल आपल्या समोर येतोय आणि तो म्हणजे एकच नवीन आणि एकत्रित अर्ज. ही टाइमलाईन बघा, सगळं अगदी स्पष्ट होईल. 1 एप्रिल 2026च्या आधी 2 फॉर्म्स होते, 15G आणि 15H. पण त्या तारखेपासून या दोघांची जागा घेणार फक्त एकच फॉर्म आणि त्याचं नाव आहे फॉर्म 121. म्हणजे आता 15G आणि 15H हे इतिहास जमा होणार. मग हा फॉर्म 121 नक्की आहे तरी काय? सोपं आहे. हा एकच नवीन घोषणा अर्ज आहे जो सगळ्या पात्र करदात्यांसाठी असेल, मग त्यांचं वय काहीही असो. फक्त अट एकच, जर त्या आर्थिक वर्षासाठी त्यांचा अंदाजित टॅक्स 0 असेल तर ते हा फॉर्म भरून TDS टाळू शकतात. आता आपण ह्या नवीन प्रणालीतल्या सगळ्यात मोठ्या आणि इंटरेस्टिंग बदलाकडे वळूया. तो म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन नंबर किंवा UIN. खरं तर हे या नव्या सिस्टमचं एक गुप्त शस्त्रच आहे असं म्हटलं तरी चालेल. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर UIN म्हणजे प्रत्येक घोषणापत्राला मिळणारी एक डिजिटल पावतीच आहे. यामुळे प्रत्येक डिक्लेरेशनचा मागोवा घेणं सरकारला शक्य होणार आहे. पूर्वीच्या सिस्टीममध्ये हीच गोष्ट तर नव्हती ना. बरं, हा 26 अक्षरी नंबर बघून गोंधळून जायचं काही कारण नाही. तो कसा तयार होतो ते समजून घेऊया. याचे 3 भाग आहेत. पहिला भाग म्हणजे 10 अक्षरी सिरियल नंबर जो D ने सुरू होतो. दुसरा भाग आहे 6 अंकी टॅक्स इयर म्हणजे 2026-27 साठी 2026-27. आणि तिसरा भाग म्हणजे पैसे देणाऱ्याचा 10 अक्षरी टॅन नंबर. आणि हे पहा, एक उत्तम उदाहरण. इथे आपण बघू शकतो की सिरियल नंबर, टॅक्स इयर आणि टॅन नंबर मिळून हा 26 अक्षरी युनिक नंबर कसा तयार झाला आहे. यामुळे प्रत्येक व्यवहाराला एक स्वतंत्र ओळख मिळणार आहे जी आधी मिळत नव्हती. ठीक आहे, UIN तर कळला, पण आता ही सगळी प्रोसेस नक्की चालणार कशी? यामध्ये करदाता आणि पैसे देणारी संस्था म्हणजे भुगतानकर्ता या दोघांच्या भूमिका अगदी स्पष्टपणे ठरवून दिल्या आहेत. तर प्रक्रिया अगदी सरळ आहे. करदात्याचं काम आहे फॉर्म 121चा भाग अ भरणे, ज्यात पॅन आणि उत्पन्नाची माहिती द्यायची. यानंतर खरी जबाबदारी सुरू होते बँकेसारख्या संस्थांची. त्यांना तो फॉर्म स्वीकारून प्रत्येक फॉर्मसाठी एक युनिक UIN तयार करावा लागेल आणि त्याचा सगळा तपशील दर 3 महिन्यांनी आयकर विभागाला कळवावा लागेल.
म्हणजे आता बँका आणि इतर फायनान्शियल इन्स्टिट्यूशनचं काम वाढणार आहे. त्यांना प्रत्येक डिक्लेरेशनचा डिजिटल रेकॉर्ड ठेवावा लागेल, त्याला एक UIN द्यावा लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जरी टॅक्स कापला गेला नसेल तरीही ही सगळी माहिती सरकारला देणं बंधनकारक आहे. त्यामुळे आता अनुपालन खूपच कडक झालंय. आता आपण येऊया सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे. या सगळ्या बदलाची गरजच काय होती? यामागे सरकारचा नेमका उद्देश काय आहे? हे टेबल बघा. जुनी आणि नवीन सिस्टम मधला फरक इथे अगदी स्पष्ट दिसतोय. जुन्या प्रणालीमध्ये जिथे ट्रॅकिंग आणि रिपोर्टिंगला फारसं महत्त्व नव्हतं, तिथे आता एक प्रगत डेटावर आधारित सिस्टम येत आहे. UIN मुळे प्रत्येक व्यवहाराचा मागोवा घेणं आता शक्य होणार आहे. सोप्या शब्दांत सांगायचं तर या बदलाचा मुख्य उद्देश आहे गैरवापर टाळणे आणि कर अधिकाऱ्यांची देखरेख सुधारणे. ह्या प्रणालीला अधिक पारदर्शक आणि जबाबदार बनवण्याच्या दिशेने हे एक खूप मोठं आणि महत्त्वाचं पाऊल आहे. तर एक गोष्ट नक्की, हा बदल फक्त एका फॉर्म पुरता मर्यादित नाहीये. हा बदल डिजिटल आणि डेटा चालित प्रशासनाच्या दिशेने होणाऱ्या एका मोठ्या स्थित्यंतराचं प्रतीक आहे. आणि यामुळे एक प्रश्न नक्कीच निर्माण होतो, कर पालनाचं भविष्य असंच असणार आहे का, जिथे प्रत्येक गोष्टीचा मागोवा घेतला जाईल? यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.